तर श्रीकांत शिंदे सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज भरतायत। कल्याण डोंबिवलीत महायुतीचं मोठं शक्ती प्रदर्शन त्या ठिकाणी सुरू आहे आणि डोंबिवलीतील गणपती मंदिरातून या रॅलीला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा आता उपस्थित राहणार आहेत। राजू पाटील, रवींद्र चव्हाण यांची सुद्धा प्रमुख उपस्थिती असेल आणि महायुतीचे दिग्गज नेते सुद्धा या रॅलीमध्ये सहभागी होतील। आणि त्याआधीची दृश्य श्रीकांत शिंदे यांनी सपत्नीक गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळीची दृश्य सध्या रॅलीला मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची प्रचार रॅली सुरू झालेली आहे। ते मनसेच्या शाखेमध्ये आलेले आहेत। मनसेतर्फे त्यांचं स्वागत करण्यात येत आहे। आपण बघू शकता खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे सर्व पदाधिकारी इकडे उपस्थित आहे। खासदार साहेब, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात रॅली गर्दी आहे, काय सांगाल? लोकांचा उत्साह आहे, कार्यकर्त्यांचा उत्साह आहे आणि हे चित्र जे आहे हे नीट बघून घ्या। इकडे आपण जर आनंद परस्पर तुमच्या सोबत आहेत, एक वेगळ्या प्रकारची भावना महायुतीची इकडे आहे, काय सांगाल? महायुती आहे, महायुतीच्या सर्वच्या सर्व नेते जे आहेत तिथे उपस्थित आहेत। माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, तेही जे रॅलीमध्ये उपस्थित राहणार आहेत। मोठा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये आहे, जल्लोष कार्यकर्त्यांमध्ये, एक वेगळा विश्वास जो आहे कल्याण लोकसभेला घेऊन कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि सर्वच्या सर्व कार्यकर्ते, सर्व पक्षाचे, शिवसेनेचा जरी उमेदवार असला तरी शिवसेना असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी असेल, मनसे असेल, आरपीआय असेल, हे सर्व कार्यकर्ते जे आहेत, पदाधिकारी जे आहेत, हा स्वतःचा उमेदवार आहे, स्वतःच्या पक्षाचा उमेदवार आहे, असं काम जे आहे हे या ठिकाणी करतायत। येतील आता एक थोडा। आपण जर बघितलं तर मनसेच्या कार्यालयातून आता खासदार श्रीकांत शिंदे हे परत प्रचार रॅलीच्या रथावर जाणार आहेत आणि आपण जर बघितलं तर थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इकडे येतील।